जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीला मोठे यश मिळाले असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाचे धोरण राबविले जाईल अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली। जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून विकासावर भर दिला जाईल असेही विष्णू भंगाळे यांनी सांगितले। प्रत्युत्तर किंवा आरोपा त्याला दिले नाही। मी त्यावेळेसही आपल्या सर्व मीडियाच्या समोर सांगितलं होतं, मी कोणावर आरोप करू इच्छित नाही आणि पूर्ण निवडणुकीभर मी ते आरोप केलेले नाही। आणि कालची घटना घडलेली आहे ही चुकीची घडलेली आहे। ही गाडी रात्री पार्क होती, त्यामुळे नक्कीच माझं एकच म्हणणं आहे, मी त्या माध्यमातून जिल्हा पेठला एक तक्रार दाखल केलेली आहे। याच्यातला आरोपी जो असेल त्याचा डिपार्टमेंटने शोध घ्यावा व त्याला शिक्षा करावी। जो मतदारांसाठी आपण जिल्हा पेठ गाठलं होतं त्या मतदाराने मतदान केलं नाही आहे, तो मतदारापासून वंचित राहिलेला आहे। त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? एक जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही एक बाजू त्या ठिकाणी मांडली होती शिवसेनेची, त्या संदर्भात काय सांगाल? मी नक्कीच तिथं मतदान बोगस करण्याचा कोणाचा हेतू नव्हता आणि आमचा तर मुळीच नाही। तुम्ही काल परवापर्यंत पाहिलं असेल किती शांततेत समोरचा उमेदवार कशाही प्रकारे असेल आम्ही शांततेत होतो आणि आम्हाला फक्त माझ्या प्रभागातील ज्येष्ठ माता बंधू भगिनींचा आशीर्वाद होता। मला माहिती होता माझा विजय नक्की आहे, कारण की येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मुद्दे आहे। आणि हे जे आपण म्हटलं की हा बोगस मतदार ज्याला म्हटलं गेलं तो बोगस नाही, तो मतदार यादीत त्याचं नाव आहे। मागील काळाच्या याद्या आपण बघाव्या, निवडणूक तिथल्या अधिकारी ज्या बूथचा असेल त्याने त्याला बोगस म्हटलेलं नाही, परंतु त्याला काही लोकांनी त्याला धरून आणलं आणि हा बोगस आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याला बसवून ठेवलं। आणि ज्यावेळेस 4-5 वाजता लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तो मतदार बोगस नाही आहे, त्याला सोडून द्या, त्याचं मतदान करायचं आहे, पण त्याला 5:30पर्यंत सोडण्यात आलं नाही। मग शेवटी मी 5:30ला तिथं गेलो आणि त्यांना सर्व प्रूफ दाखवले, तर त्यांना दाखवल्यानंतर ते शॉक झालेत, डिपार्टमेंटसुद्धा। मग तो गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे की ज्यांनी त्याला पकडून आणलं असेल, पोलिसांच्या ताब्यात दिलं असेल, त्याच्यावरती त्याचा निवडणुकीचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, या नात्याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। ठीक आहे।